म्हणजे आज सोन्याचा दर 70,000वर गेलेला आहे व सर्वसामान्य शेतकरी गोरगरिबांना परवडणारा नाही. 70,000वर सोनं गेल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये असं आलं की सोन्याच्या वस्ताऱ्यानं जर ग्राहकांची दाढी केली तर त्यांना सोनं न घालण्यापेक्षा सोन्याच्या वस्ताऱ्यानं दाढी केली असा अनुभव आला तरी मला त्यामध्ये समाधान मिळेल, म्हणून मी उपक्रम मी राबवला. देसाई सलूनमध्ये अमोल देसाईंनी जे सोन्याच्या वस्ताऱ्यानं दाढी करायची ही संकल्पना जी आणलेली आहे ती एकदम उत्कृष्टरित्या आणि उत्तमरित्या आहे. आणि सोन्याच्या वस्ताऱ्यानं दाढी करण्याचं एक भावना, एक वेगळीच फिलिंग तयार होते. आणि ह्या ग्रामीण भागात अशा पद्धतीचं हे एकमेव संकल्पना यांनी आणलेली आहे. आणि खरोखरच सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी केलेले अत्यंत असं आल्हाददायक वाटते आणि चांगल्या पद्धतीचं फील येते. खरं तर इथं शेतकरी कुटुंबाला दुकानात जाऊन दाढी करायची म्हटली तरी पण जमत नाही किंवा तेवढी त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते. परंतु या ठिकाणी शेतकरी कुटुंबातील लोकांना सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. हा खरंच एक अनमोल क्षण आहे आणि रेड्यासाठी आणि आमच्या पंचक्रोशीतील सर्वच ग्राहकांसाठी हा खूप मौल्यवान क्षण आहे असं मी म्हणेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.